एक दिवस शांत बसून स्वतःलाच विचारायचं, मला नेमकी कशाची भीती वाटते, आणि मग एक एक करून त्याला उत्तर द्यायचं. जर आजाराची भीती असेल तर आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. पैशांची चिंता असेल तर थोडी आर्थिक माहिती घ्या. भविष्याच्या दृष्टीने, रिटायरमेंटच्या दृष्टीने प्लॅनिंग सुरू करा. आणि जर एकटेपणाची भीती असेल तर स्वतःचं असं एक छोटंसं जग तयार करा, ज्यामध्ये असे लोक असतील जे लॉंग टर्म तुम्हाला साथ देतील. आता एक एक करून हे मुद्दे आपण व्यवस्थित समजावून घेऊ. पहिली काळजी असते नात्याविषयी. आपण इमोशनली खूप इन्व्हेस्ट केलेलं असतं मुलांमध्ये, नात्यांमध्ये, आणि आतून एक अपेक्षा असते आता त्यांनी आपल्यासाठी करावं. पण आजकालची परिस्थिती काय आहे, मुलांचं आयुष्य स्वतंत्र असतं, त्यांचे डिसिजन्स वेगळे, आणि ते चुकीचं नाही आहे, पण आपली अपेक्षा थोडी वेगळी असते. आपण आपले आईवडील, सासू सासरे ह्यांचं जसं केलं तसं आपल्या मुलांनी आपल्याला बघावं असं आपल्याला वाटतं. पण पिढी बदलते तसे ह्या गोष्टीत पण बदल झालेत. आता मुलं मोठी झाली, ती त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाली की आपल्याला वाटतं आता माझं काही काम उरलं नाही का? मग आपण नको त्या गोष्टींचा विचार करायला लागतो. उद्या जर माझी तब्येत बिघडली तर कोण बघणार? उद्या जर पैसे कमी पडले तर काय होणार? पण काळजी केल्याने भविष्य सुरक्षित होत नाही, तर त्याच्यासाठी उपाययोजना केल्याने होतं. सगळ्यात आधी तर आपण आपल्या तब्येतीकडे बघितलं पाहिजे. 40पर्यंत आपण आपल्या आरोग्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलेलं असतं. काही त्रास होत नाही तोपर्यंत आपल्याला तिकडे बघायला सुचतच नाही. पण 50 नंतर तुम्हाला तुमची हेल्थ ही तुमच्यासाठी प्रायोरिटी असली पाहिजे. आणि आरोग्य म्हणजे काय, तर एक ठराविक उंचीसाठी ठराविक वजन, ठराविक फॅट पर्सेंटेज, असं सगळ्यांसाठी एकच माप नाही लावता येत. तर आरोग्य म्हणजे तुमच्या शरीराने तुमच्या कामामध्ये तुमची साथ देणं, बेसिक चालणं, थोडा व्यायाम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहणं. आपण काय खातो, पितो आणि कसा विचार करतो ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीराची साथ असेल तरच भविष्याची भीती कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. खास करून गृहिणी असाल तर बऱ्याच बायकांना असं वाटतं की माझ्याकडे कुठले पैसे असणार, जे काही आहे ते मिस्टरांचं आहे, मुलांचं आहे.